नमस्कार बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आज अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे. ज्या महिलांचे पैसे रखडले आहेत किंवा ज्यांचे ई-केवायसी बाकी आहे, त्यांच्यासाठी सरकारने नवीन तारीख जाहीर केली आहे. एप्रिल महिन्यात 3,000 रुपये कसे मिळणार? संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला अजूनही फेब्रुवारी किंवा मार्चचे पैसे मिळाले नसतील किंवा तुमचे ई-केवायसी बाकी असेल तर तुमच्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. एप्रिल महिन्यात तुम्हाला एकाच वेळी 3,000 रुपये मिळणार आहेत का? आणि ई-केवायसीची शेवटची तारीख काय आहे? हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तर बहिणींनो, सर्वात पहिली आणि मोठी अपडेट म्हणजे ई-केवायसी. राज्यातील लाखो महिलांचे अर्ज केवळ ई-केवायसी पूर्ण नसल्यामुळे अडकले आहेत. सरकारने आता ही मुदत वाढवून 31 मार्च 2026 पर्यंत केली आहे. ज्यांचे अर्ज पेंडिंग दाखवत आहेत किंवा ज्यांना तांत्रिक अडचणी येत होत्या त्यांनी 31 मार्चच्या आत नारी शक्ती दूत ॲपवर जाऊन किंवा अधिकृत पोर्टलवर आपले ई-केवायसी पूर्ण करून घ्यावे. जर तुम्ही हे केले नाही तर तुमचा पुढचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो. एप्रिलमध्ये दुप्पट हप्ता मिळणार का? आता वळूया सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. पैसे कधी मिळणार? अनेक भगिनींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. सरकारने स्पष्ट केलंय की ज्यांचे हप्ते प्रलंबित आहेत त्यांना एप्रिल महिन्यात, फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3,000 रुपये दिले जातील. हे पैसे 15 एप्रिल 2026 पर्यंत तुमच्या बँक खात्यात थेट DBT द्वारे जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका. तुमचे हप्ते कुठेही गेलेले नाहीत, ते फक्त प्रक्रियेत आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक सभांमध्ये आश्वासन दिले आहे की भविष्यात हा हप्ता 1,500 वरून वाढवून 2,100 केला जाईल. सध्या ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. जसा हा निर्णय अधिकृतपणे लागू होईल त्याची माहिती मी तुम्हाला सर्वात आधी या चॅनलवर देईन. तर मित्रांनो, तुम्हाला काय चुका टाळायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी तपासायच्या आहेत ते बघूया. तुमच्या खात्यात पैसे येण्यासाठी खालील गोष्टींची खात्री करून घ्या. तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक करून घ्या. अर्जाची स्थिती काय आहे, अप्रूव्ड असल्याची ते खात्री करा. जर तुमचा बँक पत्ता किंवा मोबाईल नंबर बदलला असेल तर तो पोर्टलवर आत्ताच अपडेट करा. तर बहिणींनो, ही होती आजची महत्त्वाची अपडेट. तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा तुमचा अर्ज अजूनही पेंडिंग असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या इतर गरजू मैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.